सुद्धा घेत नाही दिसत. मला विचारलं, मिस्टर सुरेश त्याला छत्री देता का? मी म्हटलं वाऱ्यानं उलटेल. पण म्हणे चालेल, मी नवीन देईन आणू. हे देणार नवीन? मी मनात म्हणालो सुद्धा नवीन देणार होता तर मग आधीच का नाही घेतली? पोरींच्यावर इम्प्रेशन मिळण्यासाठी लेखाचे अप टू डेट कपडे घालून येतात. मग कशाला दिली तुम्ही छत्री त्यांना? नाही म्हणालो असतो तर काढला असताना काटा क्लासमध्ये. संस्कृत विषय आहे ना त्यांचा, आणि त्या विषयात आहे आमची रट. म्हणजे बाकी काय झालो असतं नपास तर टाकायचं ठरवलं होतं घरात. काय सांगायचं ठरवलेलं? पुढच्या वर्षी क्लास मिळवण्यासाठी यंदा ड्रॉप घेतला. पण म्हटलं नको, प्रोफेसरची संधान बांधून परीक्षा बंदूया. पण काय म्हणा, त्या लेखाचे उद्योग त्यातले भावाची संधान बांधून बहिणीची लग्न जमवायला बघतात. सुरेश, हो हो का बाई, यादच वाटतं पलीकडे. सगळं कॉलेज कोकण ते तुमच्या नावानं. भिंतीवर सगळ्या प्रकारचे जाहीरनामे लागले तुमच्या स्वयंवराचे. तुझं काय बिघडलं त्यात? तुमचं पोझिशनच डॅम झालं. का हो भाऊजी? हो का, त्याला मला समोर बघितलं की सगळी पोरं म्हणतात, "अरे बुवा, जसं काय माझ्याशीच लग्न जमणार आहे त्याचं." सुरेश, मार कशाला? सुरेखा चांगलं आहे, सुरेश नाव ठेवलंय. तर म्हणे सूर्या. त्या रमेशला म्हणशील का रम्या? अशी नावाला हात मारतात कुठं वाटतं भावाजी? आणि तुम्ही का नाही एवढे चिडला? आता यांचं जर परस्पर लग्न जमलं तर मामांचे ते कष्ट नाही का वाचायचे परत संशोधनाचे? तुमचं शोषण चाललंय, पण आमच्या सगळ्या रसायनांची भट्टी उलटली. कसली भट्टी? फर्स्ट क्लास करिअरचा म्हणून मुलगा म्हणून इम्प्रेशन ठेवते मी कॉलेजात. उभं राहायचं होतं मला यंदाच्या निवडणुकीला सेक्रेटरी म्हणून, पण आमचं सगळं धोरणच मोहिमी फियास्को झालाय सगळा. तू राहते उभा, तुला कोण नको म्हणताय? तू राहती उभा, तुला कोण नको म्हणतात? कोण देणार आता मतं आम्हाला? का? तुझा भाऊ म्हणून तरी आता मुलींची मतं आम्हाला मिळायची नाहीत. का हो? यांनी काय केलं आता? त्या सगळ्या जळत असतील ना, आपला चान्स गेला म्हणून. कसला? स्वयंवराचा? ते मला नाही माहिती. आणि मुलींची मतं